14 ते 28 जानेवारी बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीपासूनच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. तपासाबाबत अद्याप आवश्यक माहिती मिळाली नाही. आज अधिकारी बसवराज तेली माहिती देणार. सीआयडी एसआयटी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर धनंजय देशमुखांची माहिती. बीड हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारी बदलले. तपास पथकामध्ये बसवराज तेली आणि अनिल गुजर यांना कायम ठेवलं. सुभाष मुठे, शर्मिला साळुंखे, दीपाली पवार, अक्षय कुमार ठिकणे नवे अधिकारी असणार. कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये. मुख्यमंत्र्यांचा बीड एसपी सीआयडी अधिकाऱ्यांना फोन. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी तपासाचा आढावा घेतला. शासनानं बीड हत्या प्रकरण गांभीर्याने घेतलंय. कुणीही तपासातून सुटणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांसोबत संवाद साधणार. वाल्मिक कराडवर का मकोका लावत नाही? खासदार बजरंग सोनवणेंचा राज्य सरकारवर निशाणा. मुख्यमंत्र्यांसह शहांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करणार. अंजली दमानियांकडून अवादा कंपनीच्या खंडणीशी संबंधित एफआयआर ट्विट. 28 मेच्या एफआयआरची चौकशी झाली का? हे तेव्हाच थांबलं असतं तर संतोष देशमुखांनी प्राण गमावले नसते. दमानियांचा प्रशासनाला सवाल. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील विरोधात सोलापूर कोर्टामध्ये दाखल. फिर्यादीवर सुनावणी. एमआयडीसी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश. सुशीलला मॅनेजरच्या घरामध्ये घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप. 20 जानेवारीला पुढील सुनावणी. बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा. शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीमध्ये ठराव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे लवकरच मागणी करणार. रामदास कदमांची माहिती. शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य. निवडणूक काळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर भास्कर जाधवांची तीव्र नाराजी. संजय राऊतांनी सिल्वर ओक निवासस्थानी घेतली शरद पवारांची भेट. दोघांमध्ये 30-40 मिनिटं बैठक. मवियातील अंतर्गत वादानंतर भेटीला महत्त्व. टोरेसच्या कांदिवलीमध्ये कार्यालयावर गुन्हे शाखेचे छापे. नव्या बाबी समोर येण्याची शक्यता. मुंबईतील सर्व कार्यालयांमधून साधारणतः 9 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त. नागपूरसह नाशकात नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या विरुद्ध मोठी कारवाई. 18 लाख रुपयांच्या नायलॉन मांजावर फिरवला रोड रोलर. 7 आरोपींना अटक. 26 मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब. राज्यातील सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांची विनंती केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्य. सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा संपन्न. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणामधून लाखो भाविकांची उपस्थिती. बदलापुरात पुन्हा एकदा गॅस गळती. रासायनिक कंपनीतून गॅस लीक झाल्याची शक्यता. बदलापूरकरांना घशाची खवखव, डोळे चुरचुरणे असा त्रास सुरू. पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभ मेळाव्याला प्रारंभ. महाकुंभात 1.5 कोटी भाविकांचं स्नान. संगमापर्यंत 12 किलोमीटर पायी यात्रा. 60,000 सैनिक तैनात. सर्वत्र उत्साहाचं वातावरण.